कार्यकर्ता आणि नाट्य रसिक प्रेक्षक यांना विनम्र अभिवादन करून आम्ही MMMची मुले सविनय सहर्ष सादर करीत आहोत एका लग्नाची धमाकेदार गोष्ट. अरे कुठे आहेस? गुरुजींनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या का? ये वेळेवर, नाहीतर गोंधळ घालशील नेहमीसारखा. आणि त्या झेंडूच्या माळा का नाही लागल्या अजून? काय साखरपुड्या झाल्यात तर लावणार का? जशी सगळ्याची गरज फक्त मला एकट्यालाच येईल. त्यात ते एकाला सामान घेऊन यायला सांगितलेलं त्याचा कुठे पत्ता नाहीये. अवसर काय आलो या त्यांना काही तू मदत करा जा. वकील साहेब बोला, काय करू तुमचं? काय काम? हो, मुहूर्त जवळच चाललाय. आमच्या सासूकडे होत्या. हो, ताईकडेच आहे. ती मला वाटतं तयार नसली असेल, मी त्याला पाठवतो. अहो अभिजितराव, हे जरा बघतात काय बघा, या साड्या आहेत आणि हे ब्लाऊज सगळं व्यवस्थित आहे ना? उगाच एवढ्या तेवढ्यावर स्टॉक होती नको. अहो तुम्ही कशाला काळजी दुसऱ्या नावावर केलं. तुम्ही कशाला काळजी करताय? अहो त्यांचा एक टेक्सटाईल सर्व्हिस वाटतं तर त्यांच्या फॅक्टरीतून ऑर्डर करू आणि मागून घेऊ ना माल. बरं ते सगळं जाऊ. कल्याणी झाली का काय? अहो ती होती तयार, मी घेऊन येते. ठीक आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिला घेऊन शेडला पण पाठवा आणि तुमची आमटी देऊन लावा. आणि गुरुजींचं काय? तुम्ही निश्चित राहा, सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे. गुरुजी सुद्धा येतील. निश्चित आहोत. चला ओके, या. ए बाबा, आवरा पटपट, कपडे लावले काय? अरे काका तू या. कशी वाटते तयारी? शेवटी कारखाने संपर्क कार्य धमाकेदार तर व्हायलाच पाहिजे ना. काका अहो घरचंच लग्न नाही ना माझ्यासाठी. मग मी नाही राहायचं तर कोण राहणार? आणि कसं ते माझं कर्तव्यच नाहीये का? बरं ते मुलीकडचे कसे आले नाही? पुढच्या आठवड्यात भेटीसाठी वेळ ठेवा. नवीन हॉटेल चेंजसाठी इन्व्हेस्टर्स तयार आहेत. बिझनेस स्टाफसाठी इंटरनॅशनल ट्रेनिंग सुरू ठेवा. आणि हो, लक्झरी डायनिंगचा अनुभव सर्वोत्कृष्ट असायला बघा. ठीक आहे, अहो लाखोची डील काय साईन करताय का? साखरपुड्याचा सोहळा सुरू होतोय. चला. अहो मी पण इन्व्हेस्टमेंटच आहे. आपल्या घरीचा विषय हा तर सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. त्यात तडजोड नाही. नमस्कार मंडळी. पाहुणे मंडळी मस्त दिसते. आपण पूजेला चालू करू. तुम्ही वधू वराला बोलवा. अरे वा, झाली का पूजेला सुरुवात? छान. अरे सगळीकडे अरे बिलकुल नाही, एकदम वेळेवर पोहोचले असतो. आम्ही इकडे पोहोचला बसलो आणि इकडे कुठं बस का? तुझ्यासाठी काय पाहिजे? मी येणार नाही असं बोलतोय का? तुमच्यामुळे तुला खोडंबा होतो. पूजेला चालू. आपण नंतर ते म्हणतो तुझी वेळ नको काय? हा आता तुम्ही सांगितले काय म्हणा आमच्यासाठी थोडीच वेळ काढणार आहात. बरं, आता आपण अंगठ्या घालायचा कार्यक्रम चालू करू. मुला मुलींनी एकमेकांना अंगठ्या घाला. नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल. नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल. संकर्षण रावाच्या नावासमोर लागेल माझा नावाचा लेबल. हो, माझीच माझी मिठी. महाबळेश्वर ते IIT मद्रास लाभलेस स्ट्रॉबेरीचा भाग. महाबळेश्वर ते IIT मद्रास लाभलेस स्ट्रॉबेरीचा भाग. कल्याणीचं नाव घेत आहे कारखानेच आमचा भाग. अभिनंदन भावा. अखेर तुला पण लग्नाच्या मुलाचं केलंच. आणि नाही पण तुला खरं सांगू का, मला आता पण अजिबात काहीही खरं वाटत नाही.
तुला वाटत नसेल पण मी शपथ सांगतो माझ्या हातात पत्रिका आल्यावर मला हेच वाटतं अरे हा पण अडकला बाय द वे पत्रिकेवरून आठवलं तुला भीती होती ना तिची पाठवणी करायला मी येणार नाही हो काही पण कुठेतरी मला हे माहित होतं की माझी गंमत बघायला आणि ताण खेचायला तूच केला येणार होता मग परवा मला परत एकदा दुसरी पत्रिका का पाठवलीस आणि तेही तुझी खूप गरज आहे वगैरे नक्की आहे असं लिहून ए बाबा ते मला आज तरी साधा माणसासारखं बघ मला माहितीये तुझे गड्डे होतेस तर तसे शॉप करायची सवय आहेच आहे आणि नाही रे गोष्ट किती छोटी आणि साधी असली तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही काय नक्की ते माहित नाही काहीतरी विचित्र आहे आम्हाला बरं ठीक आहे हे सगळे लोक माझं जीव घ्यायला आले आणि तू मला वाचवायला आला बस खुश लग्न आहे माझं तो डिटेक्टिव्हपणा बाजूला ठेव आपण मस्त एन्जॉय करू आणि खरंच ना किती पटापटा मोठे झालो ना आपण असं वाटतं काल परवाच आपण गल्ली क्रिकेट खेळायला जमायचं संकर्षण बॅट आण रे अरे हे रुद्र 2-3 बॉल आणले रे आणि जोशीच्या घरी गेलो ना तर जोशी काकू देत नाहीत रे बॉल हो तसंच आणि आता बघ कसं झालं सगळ्यांना वेळपत्रक लागतं घरी बोलवायला साधं चहासाठी घरी बोलवलं तर नाही 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 पण पुढच्या आठवड्यात पाहूया हो असं उत्तर मिळतं आपल्याला आणि नाही बोलवलं तर म्हणतात काय रे फारच बिझी झालंस की काय अगदी आणि आपलं बघ कसं आहे शनिवारी वाटतं की चांगला आराम करूया पण रविवारी सकाळीच ट्रिप सुरू होतं की नाही रे काहीतरी करायला पाहिजे होतं आपल्याला आणि मग त्या गेटशिप मध्ये निम्मा रविवार निघून जातो मग रात्री उगाच स्वतःला कन्व्हिन्स करायचं की नाही 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 आपण वेळ नाही घालवला हा मेंटल पीस मिळवलाय हो. अरे mental peace मिळवायचा खरा उपाय म्हणजे तुझ्यासारखं गप्प राहायचं ताई, चला. जेवणाचं वगैरे सगळे जेवून घेऊया. तुम्ही या. ए, मुलांनो, चला रे. सांगून ठेवते सगळ्यांना. वगैरे जेवणाचं काय ते. अहो, वत्सल, संतोषाला वाढवून ना आपण. यशवंत, पुढची आत बस का जरा? यशवंत, संतोष ये बरं. रुद्र, थांब. अहो, वत्सल येतंय ना? हो बाई, आलेच. खरंच बाई, माझ्याशिवाय यांच्या हातून काही एक झालं नसतं. मी अशी खमकी उभी आहे म्हणून हे सगळं. अगं बाई, हे काय? मला वाटलंच होतं असं काहीतरी होणार म्हणून. ही अवलक्षणी काढली इथे काय करते? काय गं? आत्तापर्यंत आमची नाचत मी गेलीस की कमी होती की काय? हत्या आज तरी नको नक्कीच किमान हे 4 दिवस आपण सगळे हसत खेळत प्रेमाने राहू हो, राहूया हा, हसत खेळत. स्वतःचं तर वाटोळं केलंसच. आता दादाच्या लग्नात अपशकुन करायला आलीस की काय? चित्रकार होऊन राहिले मोठे. आमच्या 7 पिढ्यात कोणी चित्रकित्र काढली ना? आत्या मला चित्र काढायला का बरं आणतेस गं? ज्या व्यवसायामध्ये मला इतकं बोलताय ना तुम्ही, मला ना त्या व्यवसायात माझ्या संपत्तीत कशातही इंटरेस्ट नाहीये. मी आणि माझी कला आम्ही सुखी आहोत. वहिनी, मी सांगते, योग्य वेळी झोडून काढलं असतंस ना, ह्याला आज ही वेळ झाली नसती. अगं, माझा मुलगा बघ, काय हिंमत आहे त्याची आईच्या शब्दाबाहेर जायची. आता तू जाते शिकून का मी ढकलून ना तुला? पांढऱ्या पायाची घरी? बरोबर आहे तुमचं, वत्सल. तशी क्रिकेटची स्वतंत्रच राहते. पण घरचं शुभ कार्य आणि नवदेवाची संधी मिळली नाही. बरं दिसेल का ते? तेव्हाच जाईल का? हा तेच. मला तुम्हा कुणाशी बोलायची आणि वाद घालायची अजिबात इच्छा नाही. आठवणीने बोलवलं म्हणून मी आली आणि दादाचं लग्न आहे म्हणून सांगता नाही का? जरा शांत हो आणि हत्या तू पण बस कर. तू आता आज जा खोलीत जा. वहिनी, अगं, अपशकुन झाला आता. मग जाऊ दे, नंतर सोहळ्या. चालेल, जाऊ दे सगळ्यांना जेवायला. अरे संकर्षण काय रे हे सोन्यासारखे बहिणी माझी आमच्या वृक्ष कुटुंबात ही कलाकार जन्माला आली तिला कलेपुढे व्यवसाय संपत्ती हे सगळं काही गोड वाटतं आता तिची कला दूर होत नाही हे म्हणण्यावर बामणीचं नावच काढलं घरातून नाही पण कशी असली ना माझ्यावर खूप प्रेम आहे त्याचं पदोपदी अपमान होणार आहे ते माहिती असून ती माझ्या लग्नाला आली होती जावई बापू चला मानाची पंगत बसायची सगळे जेवायला थांबले चला संकर्षण शांत हो तशी जेवायची वेळ झाली चल जेवायला ताई, चला, आपण जेवूया. हो, हो, आलो. वहिनी, येताय का? चला. मी काय आलेच.
अगं या खिरीत मीठ आहे. काय मीठ? काही बडबड करू नको. चल मी बघते. अगं बाई हो, याच्यात तर खरंच मीठ आहे. फ्रीजर पाहिलंस का? दोन पहा. अरे हो, अगं बाई हे कसं झालं? ओ भैया इधर आओ. हे काय केलंय? खिरीत मीठ कोणी टाकतं का? कोणी बनवलेली ही? महाराजांना बोलवा. काय चाललंय हे? काय झालं वहिनी? इतका गोंधळ कसला? काही प्रॉब्लेम झालाय का? अहो अभिजित काका या खिरीत मीठ आहे. अरे बापरे, काय हे खिरीत मीठ? सकाळी काय निरंजनच दिसतंय, आता काय खिरीत मीठ? इथं काय कोणी बॉम्बच लावेल? शांत तू रे रुद्र, तुझ्या डिटेक्टिव्ह जगात लावत असतील बघ. इथे लग्नात नाही लावतात. तुझ्या मागची केस डोक्यातून गेली नाही वाटतं अजून. अरे खरंच किती मीठ आहे. अरे काही काय म्हणता वहिनी? खिरीत कसं मीठ असेल? तेच नाही म्हणत. खिरीत मीठ घालतं का कोणी? इज इट रिअली दॅट डिफिकल्ट? तुला काय कळतं का स्वयंपाकाचं? कशाला अक्कल सांगून राहिले नको तिथे? तुम्ही दोघीही शांत बसा. मी टेस्ट करून बघतो काय. अरे बापरे, यात खरंच मीठ आहे. मग मी काय हिब्रूत बोलले? मी बघतो जरा काय आहे ते. आणि जर कोणी काही केलं असेल तर खर्चावून येतो. तुम्ही थांबा दादा, मी पण येतो. ठीक आहे. मीठ कोण घालतं? ती कशी चुकवतात? स्वयंपाक करणं काय चित्र काढणं इतकं सोपं वाटलं ना? ती इतक्या लोकांचा स्वयंपाक करून बघितलाय का? तोंड चालू राहिले नुसती. तोंड चालवण्यावर तर बोलूच नको असते. जिथे जाते तिथे कल्ला करायचा असतो तुला. आणि मला इतकं कळतं ती खिरीत मीठ नाही टाकत. मी तर आपल्या नामामात्र खेळतोय ना, ह्यांना कळायला नको. अंतरा, आपल्याला जगाचं सगळं कळतं असं समजू नको. इतकी वर्ष व्यवसाय चालवतायचे, त्यांना इतकं कळणार नाही का? तेच म्हणते. इतके नावाजलेले भेटणार आहेत. आता एखाद्या वेळेला एखादी चूक होऊ शकते. आपण काय कुठल्या तांदळासाठी आहोत का? इतके जर ग्रेट असतील ते तर इतकी साधी गोष्ट कशी चुकवतात? असं जर अवघड आहे. अगं अंजना राणी, एवढ्या विषयावर एवढा विषय का करतेस? खरं तर मी तुझी माफी मागत नाही. तुम्ही कशाला माफी मागता? तुमची काहीतरी चूक आहे का याच्यात? या पोरीला बडबड करायला काढून पाहिजे फक्त. तुम्ही तिचं बोलायला नका होणार जाऊ. हो ताई, आणि मी इथल्या तुम्ही पण वाईट नका वाटून घे. इतक्या मोठ्या लग्नात एखादी चूक होऊ शकते ना. आणि काही पण आतापर्यंत तर सगळं ठीक होतं. आता असं अचानक काय झालं असेल? ही आत्ता जवळपास असली ना की काहीतरी पांढऱ्या पायाची गेली. नाही म्हणजे बोलायचं म्हणून बोलायचं का मला प्रत्येक वेळी? आणि ते जाऊ दे. थांबा, ऐका सगळ्यांनी. केस सॉल्व्ह झालेली आहे. म्हणजे नेमकं नक्की काय झालं ते कळालं. असं काही सिरियस नाहीये हो. तो आचार्य काय मान्य करायला तयार नाही, पण त्यांनी नक्की साखर समजून मीठ घातली. पिठी साखर आणि मीठ या दोन्हींच्या बरण्या एकसारखे दिसत होत्या. मी त्यांना पुन्हा एकदा बनवायला सांगितली आणतीलच ते थोड्या वेळा. आता थांबूया म्हणजे नाहीतर काय, सारखे जेव्हा लहान मुलासारखे भांडत बसले. आपल्याला ह्या वाटत तुम्ही जेवण घ्या ना. की येते यावेळी ते साखर टाकायला म्हणजे मिळालं. तू गप्पणे जेवून घे. आणि वहिनी तुम्ही जेवून घ्या. सगळे शांतपणे जेवून घ्या. येतो आम्ही. बरं, आपण रात जेवणाला न काढता जेवून घेऊया. त्याच्या तयारीला पण लागायचं. बेबी आहे उद्या. काम वाटल्याने जेवण आटून लावू का? घ्या, आली तुमची खीर. छान झाले हो आता. घे गं पोरी, गिळ. अरे पिशवी आणली मी आणि यादी राहूनच गेली. ताई का यादी आणतेस का? मामा ही घ्या यादी. अरे रुद्र, तू कशाला येतो? जमला असेल ना, आराम कर. नको मामा, बसून बसून फार कंटाळा आला. म्हणलं थोडे पाय मोकळे करू आणि त्यानिमित्ताने मी असल्याचा काहीतरी उपयोग होईल. असं वाटतं? चल मग. बरं रुद्र, काम कसं सुरू आहे तुझं? गुन्हेगार सापडतात ना व्यवस्थित? व्यवस्थित सुरू आहे सगळं मामा. पण जाऊ दे, मी त्याबद्दल बोलत नाही. प्रश्न कळाला ना, मी केस बोलतो तर येऊच जायचं नाही मला. म्हणत तू केसेस सॉल्व्ह करत बस. बरं अरे रुद्र, एक प्रश्न विचारू का? हो विचारा ना, असं का बोलताय? तुझ्या मागच्या केसमध्ये खरंच कोणी बॉम्ब लावला होता का? हा हे कुठे आलं मधूनच? नाही दुपारी नाही का नाही म्हणते की तू म्हटलं काहीतरी.
अच्छा अहो ते होय मी असं आपल्या गमतीतच म्हणालो ते जरा होतं मागच्या केसमध्ये बरं ते जाऊ द्या सकाळी ते निरंजन दिसलं तर त्या अंतराला ती काय बोलल्या त्या अंतराला तर विषयच नको काढू. का हो मामा का सगळ्यांना आहे तिचा एवढा राग ती म्हणजे आहे तिला कलेबद्दल प्रेम म्हणून एवढा राग कोण करतं तू तुझी कला कर ना, पण कोण नाही म्हणताय. पण त्यांनी पैसे मिळतात का? त्यांनी पोट भरतं का? आई बाबांनी 4 पावसाळ्या जास्त बघितलं म्हणून सांगत होते की बिझनेस जॉईन कर, नाहीतर नाहीच ऐकलं तिने. आणि एवढं कोणी घर सोडतं का? ताईने किती प्रयत्न केला तिला थांबवायचा. सगळे बोलत होते की परत ये. इव्हन वकील साहेब सुद्धा जाऊन समजावून आले, नाहीतर नाहीच ऐकलं तिने. ते वकील साहेब आहेत म्हणून होतंय रे सगळं व्यवस्थित. ते मला वाटतं आजोबांकडचे दूरचे नातेवाईक लागतात. ते आहेत म्हणून एवढे विघ्न येऊन सुद्धा सगळं होत आहे. मुलाकडच्यांकडे नाही, मुलीकडच्यांकडे तितकंच लक्ष द्यायचं. हो का तरीच हा आणि त्या बेबीचा बघ ना, कशाला उगाच राहायचा पर्वत करायचा. ठीक आहे चुका होतात माणसाकडनं, पण आल्यापासून काही ना काही भांडण करत होते. ताई म्हणत होती की त्यांना लग्न मान्यच नव्हतं. वकील साहेबांनी जाऊन समजूत काढली तेव्हा कुठे त्या तयार झाल्या. पण आल्यापासून बघत होतेस की प्रत्येक गोष्टीवरनं काही ना काही बोलणारच. पण एक गोष्ट मात्र आहे, साखर आणि मीठ हे सारखे दिसतात. शेमड्या कोणाला करतात रे ते. आणि एक कसलेले असे हे यांच्याकडनं असली चूक नको व्हायला. पण काय करणार आता, झालं असं. अरे झिंपे इकडे इकडे पिशवी आणि आधी घेऊन पुढे होतोस का? मी त्यांच्याशी बोलतो. म्हणणं तर बरोबरच आहे तुमचं. मीठ आणि साखर एका एकसारखे दिसत नाही. त्यात सहजासहजी अशी गल्लत कुणी करत नाही. म्हणजे मुद्दामून केलंय कुणी, पण कुणी आणि का? जाऊ दे ना, संघर्षण म्हणतो तेच बरोबर असेल असं काही मीच आपल्या उगाच विचार करतो. काय सांगणार बघू बरं. बोटीसाठी तांदूळ, हळकुंड, सुपारी, ब्लाऊज पीस, काही खरं नाही. हे काय लिहिलंय मागे? मिठाच्या भांडणात ज्याचा हात खास आहे गुट्ट तमस पण वाटती प्रकाश. सदाचार वाटे सत्य पण आहे गोड फास. काय अर्थ असेल त्याचा? आणि हे अक्षर तसंच आहे जसं त्या दुसऱ्या पत्रिकेवर होतं. बेसिकली टेक्निकली भांडणाच्या वेळी आत्याच कसा कसा भांडत. आणि हे काळ कुठं तमास वगैरे त्यांच्याकडेच गोष्टी सगळ्या पॉईंट करतात. म्हणजे आत्याला सण असायला थांबवायचं आहे लग्न. अरे रुद्र काय झालं, पुढे जाणार ना? नाही म्हणलं उगाच चुकामुक नको ना, एकत्र जाऊया. ते कोण होतं? अच्छा झिंपे, अहो त्या मागे आमच्या घराजवळ राहायचे, हल्ली शिफ्ट झाले. मी शर्ट ठेवली बस सोडून फार वेळ नको व्हायला. चला.
अर्जंट डेडलाईन आलेली कल्याणी. त्या डेडलाईनच्या नादात तू माझा साखरपुडा मिस केलेस. सॉरी खूप ना राग आला. सॉरी ना गं, तुला तर माहिती आहे का सर कशाचे सोडलंच नाही मला. बट डोंट वरी, टू कम्पेन्सेट मी मस्तपैकी 3 दिवसाची फुल सुट्टी काढून आली. आफ्टर ऑल मेरे वीरे दी वेडिंग है. अभी 3 दिन फुल एन्जॉय करेंगे. चला बरं झालं. नाहीतर असे फटके खाल्ले असते ना तू. नको रे बाबा. शिरीजा मला आलीस? अय्या काकू, हॅलो, कशा आहात? असते मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. बरं झालं आलीस. हो ना. बरं मी ओळख करून देते. या संघर्षाच्या आई आणि अरे या त्या आज्या. आणि ही माझी खूप 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 जवळची मैत्रीण गिरिजा. बँकेत कामाला आहे हो. बरं आजच्या त्याला भेटली काढून दे मला. मी पण बसून बसून घे. बघ, काय सांगत होते. अरे वा, छान रंगाला आला होता मेहंदीचा कार्यक्रम. अरे अभिजित, ते असं आहे, मेहंदीचा कार्यक्रम रंगला की मेहंदी रंगली, आणि मेहंदी रंगली की लग्न रंगेल. अरे कल्याणी तुझी मेहंदी दाखवू दे. जीजू, फारच घाई झालेली दिसते तुम्हाला. थांबा थोडं, धीर धरा जरा. पूर्ण तरी होऊ द्या. पूर्ण झाल्यावर मग चवळीने बघा ना. हो आणि तुला तुझं नाव पण तर शोधायचं भेटते. अरे वा, गिरिजा, आलीस तू? चला बरं झालं. अरे पण गिरिजा काय तू साखरपुडा मिस केलं? दिस इज नॉट फेअर. ना जीजू, काय करणार? अर्जंट डेडलाईन आली होती. पण डोंट वरी, अगदी काही नाही ना तरी लग्नात तुमचे बुटं लपवायला तर नक्की चालेल. त्यामुळे काळजी नसावी. नाही सॉरी नको. मी ओळखी करून दिली. गिरिजा हे माझे बाबा आणि बाबा ही गिरिजा, कल्याणीची खूप जवळची मैत्रीण. आम्हाला सांगताना 2 खूप जास्त लागले बरं का. खूप 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 चांगली मैत्रीण. अरे मी काय म्हणतो, नवऱ्या मुलाचा नंबर कधी लागणार आहे? त्याला पण हवी ना मेहंदी. हो ना, सांगू लागू? या, वसुंधरा तुम्ही पण काढून जा माहिती. ठीक आहे, थांबा. मी ना खास मेहंदीचा फोन आणला संकर्षासाठी. आता मेहंदी खूप लागेल. थांबा, मी घेऊन येते. अय्या जीजू, आता कॉम्पिटिशन. बघूया कोणाची मेहंदी जास्त रंगते ते, तुमची की कल्याणीची. अगं पण गिरीजा, मेहंदी तर प्रेमाने रंगते ना. एक मिनिट मुलगा आला की काय? बाबा कसं लगेच विषय बदलला ते. ना काकू, काय बोलले तर राहिलंच. आता काय राहिलं? उद्या मेहंदीचा कार्यक्रम है. उनका सुबह कैसे चलेगा? डांस वांस तो बनता है ना? बनता है.
लग्नाला मेहंदीला सदाचार वाटे सत्य पण आहे गोड खास. कोण आहे जो वरवरून एकदम गोड वागतंय पण आतून एकदम कपटी? संकर्षणचा मामा. मामा गप्पा विप्पा तर फार मारतात पण ते आतून असे कपटी असतील असं मला वाटत नाही. टेक्निकली मिठाच्या वेळी आत्ताच कच्चा भांडत होती पण ती असं का करेल? खरं तर मी असं का करेल? हा, संकर्षणला ओळण्याच्या वेळी आता त्याच्याशी फार गोडगोड वागत होती आणि या गाळ पुट्ट तमस वगैरे सगळ्या गोष्टी मला वाटते आपल्याकडेच होत्या. आणि तसे माझं इंट्युइशन कधी खोटं ठरलं नाही तरी मला वाटतं या विषयावर कोणाशी तरी बोलून घ्यायला हवंच. ए रुद्र इकडे काय करतोय? आम्ही तिकडे सगळं मेहंदीला बसतोय आणि तू माशा मारत बसलाय. अरे बाबा मी तिथे येऊन काय करणार? हा क्षण तुझा आहे. हा तुझं रंगणार तसं तू एन्जॉय कर. ए ग अरे मस्करी केली गे. अरे एवढं बोलवतोयस मला. तुम्ही करवली वगैरे बघितली का काय माझ्यासाठी? काय असं म्हणतात हाताला खाजाली की पैसे मिळतात. लॉटरी वगैरे लागली का काय? काय होतंय? अरे हळू की खरंच म्हणत असं का? हो. अरे हा, हो. हा, झाल झालंय. एक काम करू दूध घे. हो थोडं पण मेहंदी राहिले पाहून घेतो. राहिले का काही सांगितलं मी ठीक आहे. कारण मूर्ख बावळे ते मेहंदीवाली तुम्हाला लहान होतं असं त्याला अधिक रिॲक्शन झालं होतं मला आणि त्याच्यानंतर पुन्हा आज शी सगळं मूड खराब झालं. अरे बाबा झालं ते झालं. तू एक काम करणार तू कल्याणशी जाऊन बोलत बस जरा. होईल तुझं मोठी. अरे पण बरं मी बरं ऐक ना. हा मेहंदीचा पण कुणी आणून दिला होता तुला? हा मग त्याने आणलं होतं म्हणाले खास मेहंदी रंगेल. आणि मग काय झालं? बरं ठीक आहे जातो मी. एक मिनिट मला माहिती तुझ्या डोक्यात काय चालू आहे. मी तुला पहिले सांगतो जास्ती सारखं लढवू नकोस. त्यांनी काय मुद्दामून असेल केलं ठीक आहे. चुकीने झालं असेल ठीक आहे. मला या विषयावरती अजून काहीही चर्चा नकोय काहीही तमाशा नकोय. मिळालं? अरे बाबा मी आपला सहजच विचार. मी त्या तमाशा जाऊन शोधणार आहे. जाणार ती कल्याणी वाट पाहत असेल. तू लक्षात ठेव. अरे पटकन. या लग्नात काय चाललंय काहीच कळत नाही. कोणाचा काय हेतू घडलाय देव जाणे. या. प्रत्येक ठिकाणी आत्याच येते. खरं तर कुठली आत्या आपल्या भाच्याच्या लग्नात एवढ्या अडथळे आणेल? खरं तर आत्याचे सगळं करते किंवा मुद्दामून कुणीतरी तिचं नाव पुढे कर किंवा जसं दिसतंय तसं काहीच नाहीये. मीच आपला उगीच विचार करतोय. नसेल असं काहीतरी. ती आपला सूट एकदम जगाजग करके लाया हो. अरे ठीक आहे. आणखीन एक चिठ्ठी. असं वाटतं माझा खबऱ्या काय मला शांत बसू देणार नाही. आज रात्री 10:30 वाजता रिसॉर्टच्या बाहेर नाक्यावर चहाच्या टपरीपाशी. इंटरेस्टिंग. मला वाटतं जाऊन बघायलाच हवं काय होते. काल पहिली चिठ्ठी आली होती आणि आम्ही दुसरी त्या व्यक्तीने भेटायला बरं म्हणजे उसका विचारायला आली. पण जर तिथे पण चिठ्ठी ठेवली असेल तर एक काम करतो जाता आता लॉन्ड्रीवाल्याला विचारून घेतो. त्याला माहिती असेल काय आहे ते. बघून नाही चालतायत का? माणूस विचार करत असतो. स्वतःला बघून नाही चालत तो मिस्टर रुद्र. गिरीजा तू इथे काय करतोयस? मी माझ्या मित्राच्या लग्नासाठी आलो. मी वेट व्हॉट? हे यार कॉलेज नंतर परत त्या माणसाची नाटकं सहन करायला लागणार. एक मिनिट. तू काही कमी टोमणे नाही मारलेत मला आणि तेही विनाकार आहे. तर तुला कोणी सांगितलं होतं उगाच जाऊन सगळीकडे शॉप करायला? आला मोठा डिटेक्टिव्ह म्हणे. आहेच मी डिटेक्टिव्ह. अरे हो तुला कसं माहित असणार ना कारण कॉलेजमधली माझी रायवल डिटेक्टिव्ह आता बँकेत कामाला आहे ना. एक मिनिट तुला कसं माहिती?
उगीचच नाही मी बोल की. डिटेक्टिव्ह अगदी सगळं शॉक नव्हतं जातलं काय अगदी हा ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही ना रुद्रा त्याच्याबद्दल माहित नाही काय करतेस ना तू बँकेत का तुला काय करायचंय हा तो बांगडीवाला उठून दिला. Stop करायला पाहिजे इकडे तिकडे नाही होय बांगडीवाला उठून दिला. मला स्टॉप करतोयस रुद्रा काही कामा नाही तुला स्टॉप करेल हो, 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 हो. खाली आहे तुझी काय कोपऱ्यात. सुरू झालंय ना? अनिलच्या तुला साईडला. stop करेल. कोपऱ्यात नाही. हो आणि तुम्ही अगदी तसाच आहे नको तिथे गरज नसताना उगीच जाऊन शॉप करणार आणि बाय द वे कॉलेजमध्ये मिळणारे सगळेच क्लूज तुला माझ्याचकडून फिल्टर होऊन मिळायचे म्हणजेच काय फायदेच मिळायचे ना आणि काय केलं ते क्लूज मिळून डिटेक्टिव्ह बनवलोय मी माझं बघून घे तू बघ कळलं का कळलं कसं वाटतं टोमणे मारल्यावर मी जर शॉप करायला लागले ना रुद्र काय करून दाखवणार आहेस मोठा बसून दाखवणार आहेस तू लग्नात ये तू लग्नात भेट मार तुम्ही मुलाबद्दलची अशी मजा करणार आहे ना कोण शोधून दाखवा फक्त आला मोठा शहाणा नको तिथे शॉप करणारा आम्ही काही कमी नाही आहोत तुम्ही कुठ चोरून तर दाखवा जाऊ दे ना मी पण कोणाशी वाद घालत बसले मला पण काय हौस नाही आली म्हणलं हो माझं अजून पुन्हा कोणाची तोंड पाहायला मिळणार आहे त्या लग्नात काय काही माहिती सोडी भांडं परत काढायची ऑफिसर, द्या. बंद कर, माशी जाईल कोण आहेस तू अय्या हो ओळख करून द्यायचीच राहिली नाही का मी गिरीजा कल्याणीची खूप चांगली मैत्रीण तिच्या लग्नासाठी म्हणून इथे आलंय आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन बँकेत कामाला आहे बँकेत काय सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला ते महत्वाचं नाही एक गोष्ट सांग कोण होते ते लोक आणि का आले होते तुला मारायला तू म्हणालीस तू बँकेत काम करतेस आणि गुंडांची दोन हात करतेस त्यांना बंदूक दाखवतेस अरे आजकालच्या मुलींना सेल्फ डिफेन्स साठी हे सगळं यायलाच नको का म्हणूनच शिकलेले विशेष काही नाही तर तुला काय वेडा वाटतो का गं? आहे सर आधीपासून त्या काय की आता जे काय झालं या प्रकारची फाईट हे नॉर्मल सेल्फ डिफेन्स मध्ये नाही शिकवत आणि तू त्यांना बंदूक दाखवलीस सेल्फ डिफेन्स मध्ये गोळ्या झाडायला नाही शिकवत आणि मुळात तुझ्याकडे बंदूक आली कुठून रुद्र हे बघ मी तुझा जीव वाचवलाय लाख मोलाचा जीव त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं सोडून तुझ्या आपल्या उगतच्या चांभार चौकशा अरे ऍटलीस्ट थँक्यू तरी म्हण तुझ्या या जीव वाचवण्यामुळे आता संशय येतोय मला झाले सुरू पुन्हा डिटेक्टिव्ह साहेब हा नाहीतर कोण कधी बंदूक दाखवेल याचा काही नियम नाही शिकलास बरं रुद्र शिकलास माझ्या बरोबर राहून टोमणे मारायला शिकलास शाळेला पाठीवर झाले असेल कोण आलीस कोण आलीस तू बँकेत काम करतेस तुझं करत नाहीस नाही सगळं हे सगळं म्हणायचं काय तुला वेळ पांघरून पेडगावला जाऊन तूच करतेस नाही लग्न थांबवण्याचा प्रयत्न आधी मग काय हा मेहंदीत आलं पुढचा कार्यक्रम तुझा बांगड्यांचाच असेल रुद्र तू काय बरळतोयस मला काहीही कळत नाहीये अरे आज सकाळी आले मी या आधी काही घडलं देखील असेल तर त्याच्याशी माझा काय संबंध हा सकाळी मेहंदीचा कार्यक्रम होता आणि तू होतीस तिथे म्हणजे त्यावेळी त्या गोष्टी सगळ्या झाल्या तू होतीस रुद्र हे बघ मी तुला आधीच क्लिअर करते कल्याणी माझी खूप जवळची मैत्रीण आणि तिच्या लग्नासाठी म्हणून मी इथे आले मी का करेन अरे तिचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न तेही खरंच आहे या सगळ्यात तुझा काय फायदा बट दॅट डझंट मेक यू लेस सस्पिशियस काही ना काहीतरी उद्देश असेलच तुझं तू उगीच संशय घेतोयस रुद्र एकतर तुला अर्धवट माहिती आहे कारण तू काहीतरी लपवतेस आणि ते या केसशी संबंधित आहे असा माझा अंदाज आहे बंद कर मग अंदाज काढणं आणि मला डिटेक्टिव्ह आहेस ना मग मी तर म्हणेन मला तुला कळायला हवं होतं की हॅलो हा बोल गं कल्याणी काय हळद कुठून झाली घाणा पण फिरवत
येतच होते ना मी. भटकायचं काय ग, जरा काम होतं म्हणून आलेले बाहेर. चला, मला अटेंड करायला ऍटलीस्ट काहीतरी उरलंय. अरे हो, हे काय आलेच, 1-2 मिनिटात आले फक्त, 2 मिनिटं फक्त आलेच. पाहुण्यांचा कार्यक्रम सुरू होतोय, मी येते. मी येतोय. थांब. कालपासून काढण्यात ते भेटताय लागणार. मीच नको करायला मी. आणि या सगळ्याचा तुझा हात असता तर सगळ्यांसमोर तिथेच तुला पडला पाहिजे. आल्या तर सगळं तुम्ही? काकू, तुला हे बरं ठेवली तर कशी? लगेच वापरायची आहे. बरं, सगळं आलं ना? आपण तिथे उभे आणि मग सगळे जाऊन तेव्हा सगळं सोपंच आहे. अरे मी तुला कॉल केला होता इरेलच. अरे बघ आली. मी जाऊन ते मागे वळाले. मी परत कॉल करते. अहो, मी इकडे विचारत होते. चवळीचा पुडा बनवून घेऊन येते त्यांना. नंतर विचारायचं बघायला नसतं तर लावते. अहो, बरोबर आहे ना, ती कळवून घे ना, तिचं मला नाव कळलं नको. त्या बसमध्ये बोलते ना, कशाला म्हणून त्यांना बसतीये? बघ आली. का गं एवढा उशीर का झाला? कार्यक्रम थांबलाय. सॉरी अगं, त्याच्यामुळे उशीर झाला. नाही म्हणत भांडत बसतो नुसता. हे काय वाद घातले? उगाच काय करते? मी काय करते का? गिरीजा, भांडू नकोस. का भांडताय? चांगली बरं, बारा वृत्ती आली. अरे अरे रुद्र तुला थांबायचं असेल तर थांब की तुझ्या मित्राला संपर्क आई भांडे नाही लवकर. हे काय कसलं तू आणलं तुम्ही पहिलीच टाकली कुठली मी आई बघूनच आणला होता सोडा. काय वाटतं तुला? हे असं बघून ऐकलं का? अहो, आपला दुकान उठलेलं आहे. अहो, राहू दे काही. स्पेअर आता आहे. हो ठीक आहे. मागच्या वेळेस स्पेअर घ्या, स्पेअर. बघून आलास तर तुटला कसा? आणि नेमका नवरीचा चुरा तुटला. बाकी सगळे व्यवस्थित आहे. तुम्ही घेतली होती का तुझी बॅग? ते गेटपर्यंत मी चालत होतो काय, त्याच्यामुळे अंतरात आहे. काय करावं या मुलीला? अपशकुनी. तरी मी सांगत होते म्हणजे तुला नको आत्या, मला उचलून. आता राहू दे. आणि रुद्र कितीदा सांगू मी तुला लग्न आहे हे. तू डिटेक्टिव्ह डोकं नको चालू. चला, आता रुद्र तुला. मी बघू. हो सर. त्याशी रजेवर आहे. 3 दिवसांनी आहे. परत कॉल तुझे काही कामं संपतच नाही का? तुझ्या बॉसला सांग ना थोडी सुट्टी द्यायला. तुझ्या मैत्रिणीचं लग्न आहे हो ना. अच्छा भी है. बँकेत जायचं. सगळ्यांना ऐकलंय शब्द. कॅशियर. येतच नाहीये बाबा. अरे हो नक्की. आई आजी आत्या चला फोटो घेऊया. सरप्राईज तूच इथे ये. चला ऑपरेशन सांगितले. जेव्हा कुणाच्या कुणाचा प्रकार सापडत नव्हता त्यावेळी तावडे सरांनी एक काम एजंट कॅशियरला दिलं होतं. एजंट कॅशियर तू आहेस.
अरे, कावेरी, गडद संपत आली आहे. कपुलं कुठे पसलं राहिलं आहे? किती असेल त्याची तयारी. कशाला काळजी घेतेस? शांत राहा. नाही, मी असंच विचारलं काळजीपासून. अजूनपर्यंत तुम्ही यायला पाहिजे होता ना वाजता. अगं, आई त्यांचा एवढा मोठा व्यापार आहे. करतील ते सगळं व्यवस्थित. त्यांचा इतका मोठा व्यापार आहे म्हणूनच बोलते मी. अजून यायला पाहिजे होता वाजता. नाही, आम्ही बघून घेऊ बसतात. जास्त बोलण्याची गरज नाही आता. अहो, ताईने ह्यांना हे सांगत होते. तुम्ही असं आम्हाला कशाची काळजी? अगं, काळजी कशी नाही वाटणार? थोडं दाखवत आली, अजूनही बसता कायमच. म्हणजे तुम्ही मोठ्या आहात, तुमच्या शब्दाला मान आहे, हे सगळं ठीक आहे. पण आम्ही सुद्धा इतका मोठा व्यवसायाचा व्याप सांभाळतोय, हे सगळं बसता नाही का सांभाळताना? नाही, माझं चुकलं म्हणायचं. तुमच्यासारख्या प्रतिष्ठित व्यावसायिकांना शब्द करणारी म्हातारी कोण? आजी, तुम्ही लोकं कशा टोकाने कशाला अगं, डोकं बोलते का मी? मी पण माझ्या दोन मुलांचे लग्न लावून दिले. मला काही माहित नाही ना काय चाललंय ते. मला दाखवत आली, अजूनही बसता कायमच. पहिलाच का? कशा बोलतात? ही काय रीत झाली का? एकदा आम्ही म्हटलं की बघून घेऊ. तर बघून घेऊ ना आम्ही. एवढं अक्कल लावायची काय गरज आहे कुठे? अहो, असं होत आहे ना, त्या काळजी म्हणूनच विचारत असते. चला, कोणाला तरी वयाचा मान आहे. नाही पण मी काळजी करून करायचं तरी काय? माझं कोणी ऐकून तरी घेतं काही ते. आजकालच्या मुलांना काही आदरच नाही राहिलाय थोड्या मोठ्यांचं. काही परंपरा, काही रीती काही आहेत की नाही? काही लग्न लावलंय? आजकालचं तर कुठे पत्ताच नाही. एक काम तुमच्याकडनं नीट करणं होत नाही. आणि आम्ही काही बोललो तर आम्हाला दुसरं बोलता हो आजी, शांत व्हा तुमचं. तुमच्या बसचं काही इकडे पळून नाही चालत. उगाच सल्ला करायचा. काय अजूनपर्यंत आलं का नाही? हे बघा, आजी, इतकं मोठं डेस्टिनेशन वेडिंग करतोय. एक-दोन गोष्टी आपण पुढे मागे एवढं साहजिक नाहीये का? इतका इश्यू करायची काय गरज आहे त्याच्यावर? अहो आई, शांत हो तुम्ही. पाणी ते भरा जरा. जो काय मसाला पडत नसेल तो आम्ही सॉल्व करून घेऊ. आजीला पाणी. तिला तरी काय म्हणताय? बरोबरच आहे. लग्न उद्या आलं, बसत्याचा अजून पत्ता नाही. असं कुठे चालतं का? अहो, मी घेतली आहे ना जबाबदारी. मी लावतो तुझं तुमचं. बघा बरं. त्या धान्याला सांगितलं होतं घेऊन यायला. अजून आला का नाही काय माहिती. फोन करतो जरा. हेलो. अरे तुमको बैग आणने को बोला था ना. टाइम हो रहा है इधर. तुम्हारा आता पत्ता नहीं है. ऐसे कैसे हो सकता है? ए पैताना 428 कोणी सांगितलं तुला? 401 म्हटलं होतं ना मी. बरं ठीक आहे, आता जा 401 मध्ये जा आणि घेऊन ये एकदा तिकीट. ओके. गेलो तुमचा बसता, जरा शांत राहा. त्यांचं काही काय नाही बोलत काही. अरे तुम्ही राहा. तुम्ही बोला तर शास्त्र टेस्ट ठीक आहे, जाऊ. नुसतं बसता. ठीक आहे ना आता? काय तरी करणारे म्हातारे बसते चाललं काय? काहीतरी भेटलंय काय? काय ताई, थोडा तरी विश्वास ठेवायचा ना. एकदा जबाबदारी घेतली की काम पूर्ण करणार माणूस. अहो पण भाऊजी, वाद व्हायचं कारण तरी होतं का? इतका विश्वास नाही का आपल्यावर? लग्न करायचं तर विश्वास असायला पाहिजे ना. हा अगदी प्रश्न विश्वासाचा नाहीये. आईला काळजी म्हणून विचारते. आणि एवढं लगेच हिरीला पिशून करायची काय गरज आहे? विश्वास नसेल तर दुःखी दिली असती ना आम्ही. नीट बाई, काळजी वगैरे ठीक आहे. गर्भशास्त्राच्या नावाने इतक्या पूर्ण आणायची काय गरज होती? अहो, पण काय थोडा संयम ठेवावा ना. कधी काही कमी पडू दे नाही का आम्ही? असुया वहिनी, कशाला उगाच? लग्नाच्या सुरुवातीपासून आणि दुसऱ्याला दोष देणं आणि स्वतःची जबाबदारी झटकणं. त्याच्याशिवाय काही केलं तरी ना? अहो ताई, असं कसं बोलू शकता तुम्ही? हे रिसॉर्ट बुक केलं, डेकोरेशन स्मार्ट केटरिंगची व्यवस्था केली. शॉर्ट नोटीसवर रिसॉर्ट बुक करण्याची चेष्टा वाटली का तुम्हाला? माझ्या इथे का पोरीचं लग्न आहे. तिचं लग्न मी काही कमी पडू देणार नाही. आणि तुमच्यासाठी बिनबुडाच्या तर अजिबात करून मी देणार नाही. कमी करतोय का? सगळ्यांचे कपडे, दागदागिने, गाडी गोडी सगळेच तर बघतोय. त्यात काही कमी झालं दिली का? अरे तुम्ही दोघेही शांत व्हा. लग्नाच्या आदल्या दिवशी अशा क्षुल्लक कारणावरून म्हणण्याचा अर्थ आहे का?
तिकडे मध्ये नको बोलू. हे काय किरकोळ झालं का? आजोबा! आजोबा! अरे यांना बघा ना. अरे त्याला इकडे कटाक्ष घेऊन या करते. कोणीतरी. आणि अंकलाकडे असताना ती गेला. कोणी अंकला? तिकडे कसं घेऊन जाणे? काय गं कोणी कुठे होतीस तू? आपल्या आजोबाचा थांबता येत नाही का? साधी अक्कल नाही तुला. आणि इतकं काय महत्त्वाचं काम होतं तुझं? दिवसभर चित्र काढत बसलेली असतेस. होतं ना का? तुला काय नव्हतं त्यातलं? आणि मी आजोबांजवळच होते, 2 मिनिटं गेले होते फक्त. अरे शांत व्हा दोघी जणी. आजोबा तीन साले हेच सगळ्यात महत्वाचं आहे. आता सगळ्यांनी आवयाला त्या सीमांती पूजनाची तयारी करायला पाहिजे. चला चला. काय वाटतंय तुम्हाला? ही लग्नाची गडबड, ही बस्त्याची भांडणं, त्यातून हे आजोबांचा आजारपण, सगळं सांभाळायला मी एकटाच. किती काही केलं ना, कुठे ना कुठे काहीतरी चुकतच आहे हो. काय बघ केस हाललाय तरी तुम्ही एवढं निराश आणि इथं आज एका लग्नाने तुम्हाला एवढं थकवलं. अहो, कोर्टात तर मी कायद्याने लढत असतो. इथे इथे प्रत्येक क्षणाला कायदा बदलतोय. कोण कशाने भडकेल, कोणाचा कशाने संताप होईल काही सांगता येत नाहीये. मी समजू शकतो कुटुंब म्हणजे काय हे मी देखील अनुभवलंय. कधी कधी कितीही काही केलं तरी लोकांना समाधानच मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं? हे 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 सगळं होईल व्यवस्थित? प्रश्न लग्न निभावण्याचा नाहीये वकीलचा काय. प्रश्न आहे तडजोडीचा आणि ती कोण आणि किती आणि काय करणार याचा. तुमच्यासारखा मी देखील प्रश्नांच्या जाळ्यात गुरफटलो आहे. त्यामुळे मी समजू शकतो. अहो, या सगळ्याशी मी काय वाटेल ते करून लढेल. पण थांबलात का वकील साहेब? बोला ना. अंतरा खरं पाहता मी असं बोलू नये, पण ती या लग्नाला आलीच नसती तर बरं झालं असतं. अहो मला तरी वाटलं होतं तुम्ही इतरांसारखे वागणार नाही. अहो, तिला मी लहानपणापासून मोठा होताना बघितलं. छोट्याशा गोष्टीचा मनात राग करून बसलेली. याच्याने शेवटची जेव्हा घरी आलेली ना, तेव्हा तिचं आणि बबन काकाचं कडाक्याचं भांडण झालेलं. देवाची कृपा की तेव्हा कोणाचं डोकं बिकं फुटलं नाही. देव करो आणि ह्यावेळेला सुद्धा असं काय व्हायला नको. लग्न म्हणल्यावरती थोडीफार भांडणं व्हायचीच. तुम्ही उगीच काळजी करायची. काही जर झालं तर मी आहे, तुम्ही आहात. करू ना आपण. ठीक आहे, मी म्हणता तर ठीक आहे. मी आता थोडीशी विश्रांती घेतो. बघूया पुढे मला आणखी कशाला तोंड द्यायचंय. उशीर झाला आपल्याला, बरंच काही मिस केलं. याआधी आपण कधी वेळेत आला होता आठवतंय तरी का? नाहीतरी वेळेवर यायलाच पाहिजे. आणि तसंही काय काय घडतंय ना ते सगळं कळतंय. इथे काहीतरी विचित्र घडतं. लोक एकमेकांशी भांडतायत, टोमणे मारतायत, पण त्यातही काहीतरी गूढ आणि खोल नक्की आहे. खूप कमाल होतं. हे पहिलं लग्न आहे का जर तू अटेंड करतोस? अरे लग्न म्हटलं की असंच व्हायचं. आणि सगळ्या गोष्टींचा संबंध ना तुला तुझ्या चिठ्ठीवाल्याशी नको वाटतं. नाही, काहीतरी आहे, काहीतरी नक्की आहे. ही भांडणं सुद्धा मला घडवून आणल्यासारखी वाटतंय. काय नक्की ते माहित नाही, पण काहीतरी विचित्र आहे. नसेल रे तसं काही, म्हणजे मला तरी नाही वाटत. पण जर असेल तर ओ वेट एक मिनिट. परवाला ना ते खिरीचं प्रकरण झाल्यावर मी सहजच आचार्याशी बोलायला गेले होते. तेव्हा मला तिथून कळलं की आचारी स्वयंपाक करत असताना म्हणे अंतरा 2-3दा तिथे येऊन गेले. स्वयंपाक करायची आवड आहे म्हणे तिला. तेव्हाच ना मला क्षणभर वाटून गेलं कदाचित अंतरानेच तर मुद्दाम खिरीत मीठ. आता धर्माधिकारी सुद्धा तेच म्हणत होते, पण मला तरी वाटत नाही अंतरा या ठरायला जाईल. तेही आपल्या सख्खा भावाचं लग्न. तेही खरंच आहे म्हणा. मी एक काम करते, बांगडीवाल्याशी बोलून बघूया बांगड्या तुटल्या होत्या की तोडल्या
मजाक होतात. बघ एकदा पण सावध राहा. मला वाटतं इथे सगळेजण काही ना काहीतरी लपवत आहेत. गिरीजा, तू डिटेक्टिव्ह चांगली आहेस. काय जे डिटेल्स चालत नाहीस. बघते आणि मी सगळे डिटेल्स. आणि रुद्र, कौतुक करताना ना समोरासमोर करावं, असं नजर चोरून करू नये. हे काही काय आपलं मी कुठे गेलो. बरं बाबा, नाही केलंस. मी जाते आणि बोलते भांगडीवाल्याशी. हा हो, ते 2 दिवस काम बंद आहे जरा. लग्न आहे ना घरी. हो, मी पाठवतो तुम्हाला सगळे कागदपत्र. हो चालेल चालेल. तुम्ही मध्ये मध्ये करू नका ना. इथे आमची कामाची गडबड सुरू आहे ना. तुम्ही जाऊन बाबांना घेऊन या बरं. अंतर आहे ना त्यांच्यासोबत, घेऊन येईल त्यांना. त्यांच्या शब्दाला मान देऊन तर आलेत मॅडम. तरी बघा ना तुम्ही एकदा. हो अहो ताई, हे बघता का? ही पानं आहेत आणि ही सुपारी. एवढं सांगितलं तर तुम्ही आला. अजून काय बघता? हो, सगळी तयारी तुझीच करणार आहे. आता फक्त तुमच्याकडनं मुलाची शेरवानी आणि आमच्याकडनं मुलीचा शाल एवढंच काय बाकी आहे. आहेत का सगळे कपडे व्यवस्थित? आणि तुम्ही सगळ्याबद्दल मला त्रास देता. नाही, मी आपलं विचारलं फक्त. असं नको ना. बरं, आजोबा कसे आहेत ना? अहो आजोबा, तुम्ही ठीक आहात म्हणजे झालं. अरे वा, सगळे जमायला लागले वाटतं. पण हे काय सगळं महिला मंडळात दिसतं. बाकी लोक कुठे आहेत? येतात ते काहीतरी कारखान्याचे काम आहे म्हणे. येतात ते बघा. अच्छा, भाऊजींनी पण मला तेच सांगितलं काहीतरी काम आहे म्हणून आम्हाला पुढे घालून दिलंय. बोला बरं, काय काम आहे? काय नाही, सगळी कामं झाली. फक्त सगळ्यांनी पूजा करायची बाकी आहे. चला छान. अहो तुम्ही काय तुमची आई? आई, हे काय आई? अरे वा, 100 वर्ष आयुष्य. आताच मी आता तुमच्याबद्दल विचारत होते. खरंच? अहो असं ते आजी. दादा इकडं गेला मिळालं. चला, कोण राहिले आता? मुलीचे वडील, मुलाचे वडील आणि डायरेक्ट वकील साहेब हो. अरे हो, यजमानच राहिलेत की आता. काही विचारू नका. एकदा कामाची तंद्री लागली की काही खरं नाही. आणि लग्न राहिलं बाजूला. असं कसं राहिलं बाजूला? अरे शेट्टी म्हणाले तसं. हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. ह्याच्यामध्ये तडजोड नाही. अगदी बरोबर. अरे, नवरा नवरी कुठे आहेत? झालं की नाही त्यांचा फोटोशूट? या आजकालच्या मुलांना विधीपेक्षा फोटोच महत्वाचे. हो, काय करणार आजोबा? आजकालचा ट्रेंडच तसा आहे. अरे रुद्र गेला होता ना त्यांच्यासोबत. विचारा ना त्याला. हो, आणि गिरिजा पण तिथेच आहे. फोन लावते सांगलं, तिला पण फोन लाव. ते असं हो, गुरुजी पण तर आले नाही. तुम्ही ह्या दोघांना तर येऊ द्या. नाहीतर असं होईल की गुरुजी आले आणि नवरा नवरीच गायब. या बरं. आले आता सगळे. आता तरी करूया ना पूजेला सुरुवात. मी तरी पाहुणे चालून आले. गुरुजींना 6ची वेळ कळलीस ना. कुठे आहे गुरुजी? थांबा, मी त्यांना फोन करून बघतो. मला ऍक्च्युली साडीमध्ये चेंज करायचं होतं. ते श्रीमंती पूजनेला बोलते नसतं ना. ते चालेल का? हे नको करते मी. आधी पूजा घेऊन उशीर आहे बरं. एक तर उशीर गेला तो अपडेटच. हो हो, लग्नाचा मुहूर्त लवकर आहे. आज लवकर आठवावं लागेल. त्याची काय तयारी करायचं असेल ना. आधी आपण पुढचं बघू नको. पण तू पण कळणार ना. तर श्रीमंती पूजनेला बोलतो नसतो का बाळा? नक्की काय? माझ्या मते असतो गंमत. नाही नाही. हा, मग मी गुगल करते. हे बघा, असतो. अरे बापरे, आता मला तसं. अहो, गुरुजी देखील फोन नाही उचलत. थांबा, मी बघून येतो काय ते. मी पण येतो. आधी बाबा. पुन्हा कशातून
उद्या पुन्हा नको बोलू प्लीज. कितीदा सांगतो. काही नाही दादा, ते काही झालं तरी मलाच पडलं. मग तू कोणाला बोलू? हा? कोणाला बोलू? एक गोष्ट धड झालेली नाहीये या लग्नात. आता बस कर आता. पहिल्या दिवसापासून पाहतोय मी तिला बोलतच राहते नुसतं. कर्षण शांत हो. गुरुजीकडे असेल ना काहीतरी उपाय. मुहूर्त कळला की काय करायचं असते ते. तू काळजी नकोस. अरे त्याचं नाहीये. 4 दिवसांची गोष्ट आहे. फक्त 4 दिवसांची गोष्ट आहे. नाही पण त्यात पण काही ना काहीतरी चालूच आहे. सगळे एकमेकांना बोलतच राहत आहे. चालू काय आहे या लग्नात सांगा मला. कर्षण तू इतकं टेन्शन नको घेऊस. जी बी पॉझिटिव्ह. गुरुजी येतील. आता मी पॉझिटिव्ह राहिल्याने गुरुजी येतील का? ए, बघ आले. सामान आणून ठेवलंय. सामान घेऊन निघालो होतो. अचानक काय झालं कोणाच ठाऊक. अचानक डोळ्यासमोर अंधार आला, चक्कर आल्यासारखी झाली आणि बघतो आधी मला वाटलं यमराजच भेटतील. नव्हे नव्हे या दोघांनी मला आणले. अरे एकादशीचा उपवास होता पण आधी कधी असे झाले नाही. बहुतेक उन्हाळा वाढलाय म्हणून झाले असे असो. पण तुझे गुरुजी पण मुहूर्त धड आला. सीमान पूजनाला मूर्त नसतो. चला, आता- चिंता नसावी. ते आमचा जीव खाल्लाच पाहिजे. शेट यार, मला वाटलेलं असं. असू दे. त्याच्यापासून घडलं नाही हे बरं झालं ना. अगं अंतरा कशाला रागराग करते. आले ना गुरुजी आता. आणि रागाचं मला रुमाल टाकून चालली. अगं AC मध्ये कशाला घाम आलेला. विचित्र वासा रुद्र कसला परफ्यूम लावलायस. कुठे परफ्यूम लावलाय नाही का आपलं क्लोरोफॉर्म. शेट यार, सगळी प्लॅनिंग फसत चालली आहे. आता लग्न होणार आहे. बसती आणि अंतरा. रुद्र दादा, तू इथे काय करतोस? कसली प्लॅनिंग अंतरा. लग्न थांबायची. काय विचारतोय अंतरा. उत्तर दे. लग्न थांबायची प्लॅनिंग. काहीतरी आहे दादा. तुम्ही का करत असतास? डिटेक्टिव्ह आहे मी अंतरा. क्लोरोफॉर्मचा वास कळतो मला. नाही तेच विचारतोय मी. का केलंस हे सगळं. दादा, मला फक्त हे लग्न थांबायला हवंय. म्हणून तर मी घरी. नाही थांबलीस का. का मीच वाचू तुझ्या पापांचा पाळला. आधी आधी खिरीत मीठ मिसळस. मग काय हा नेहमी तिथे काहीतरी मिसळस. चुडा तोडलास. मग काय आजोबांचं इंहेलर गायब केलंस. आणि आता हे बेशुद्ध केलंस गुरुजींना. क्लोरोफॉर्म दे. ए दादा, काहीतरी काय. मी नाही म्हणतो. सारवा सारो पुरे अंतरा. रुद्र शांत हो. हे बघ दादा. काय बघू मी. काय बघायचं राहिलंय. बघतोच आहे मी. संकर्षण दादाची लहान बहीण खरोखरी कशी आहे बघतोच आहे मी. आणि ती कसं त्याचं लग्न ओढायला निघाली हे बघतोय मी. त्यात खर्च जे म्हणताय त्यात काय चुकीचं आहे सत्तू. रुद्र अंतरा, अगं यातून कोणाचा जीव गेला असता तर ठेवण्याला पडलं असतं ते. कायद्याने याचे खूप जास्त एक्स्ट्रीम कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. त्याची खूप मोठी शिक्षा होऊ शकेल. तुला घेताय का लक्षात. दादा अरे. दादा निदान तुझ्या दादाचा तरी विचार करायचा. कसं वाटत त्याला हे सगळं कळल्यावर. माझ्या मित्राची लहान बहीण आहेस, या नात्याने सांग. रिक्वेस्ट समज किंवा ऑर्डर. निघून जा इथून. कृपया लग्नात अजून प्रॉब्लेम्स क्रिएट करू नकोस. निघून जा. दादा एकदा ऐक. आता
हो हो आणतो. ठीक आहे कुठे होतास तू? कधीची शोधते मी तुला. सर पण कळालं ना माझं महत्व. गोष्टी जागेवर सापडल्या नाहीत ना तिला शोधाव्याच लागतात. एरवी फक्त आपली अक्कल गायब असते. आज अवघे आपणच होतात. तुम्ही नाही तर काय करू मग? गोष्टी सापडत नाही, टोमणे मात्र सापडतात तुला. संघर्षाची स्टोरी होती. मला काही सापडत नाही. मंडपाने सगळीकडे बघितलं, असं काही सस नाहीये. माझं पण कल्याणीची खोली शोधून झालंय. काहीच सापडलं नाही. वधू पक्ष मला निर्दोष दिसतो. झालंय असं ना की एकतर आपल्यालाच माहिती नाहीये की आपण काय शोधतोय. फक्त काहीतरी अघटित होण्याचा संशय असून काहीच सापडणार आहे. हो ना, काहीतरी कॉन्क्रीट आयडिया असायलाच हवी. हो ना. आता तर एकच जागा असते. सेठ! चला मंगलाष्टके चालू होत आहे. अरे रुद्र, खूप वेळ लागला. नंतर पाठवा. काय लागेल? हो, हो. Something. मी गुरुजींशी बोलतो, वेळ मिळेल आपल्याला. तू तिकडे जाऊन बघ, मी इकडे जाऊन हो, हो. बघते, बघते. बापरे. ताई, ते बघ मला खूप वेळ आले. अशा ठिकाणी लपू की आपण कोणाला सापडणारच नाही. लघु तो बाई आणि इकडे एक काम करते. इथे जवळच टिगला खाली लपवलंय. आफ्टर ऑल दुश्मन हमेशा अपने ही घर में ढूंढना भूल जाता है. वाचे, चालेल चालेल. ते. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं शोध ना भाई, काय करते? वज्रारो मृडविनायकमहं शोध लवकर. बरोबर. चिन्तामणि स्थेवरं देण्याद्रि गिरिजात्मकं सुखवरं पटकन इकडे. विघ्नेश्वरं हो? ओझरं कंट्रोल करू नको, गप्प बैस. एक काम कर. पटकन इकडे सगळ्यांना evacuate कर. लवकर, fast रुद्र. ऐका सगळ्यांनी, मला नुकतीच बातमी मिळाली इथे काही ना काहीतरी घातक होणार आहे. So ही जागा प्लीज लवकर इव्हॅक्युएट करा आणि गोंधळ घालू नका. चला चला या दिशेने चला चला लवकर लवकर चला चला. तुम्ही बाहेर गेले. कोणतं काम देते तो? एक काम कर. तू इथून जा. तुला बरं वाईट केल्याने काही. याची काय होईल? आपण दोघे लढणार आहोत. कोणतं काम देते तो? होय. रुद्र, we did it. Always diffuse, Rudra, we did it. फायनली मला डिटेक्टिव्ह मानलंच तर. आणि मी एकटीने नाही काही, आपण दोघांनी सगळ्यांचा जीव वाचवलाय. मी इथे माझ्या नॉर्मल स्वभावाच्या पुढे जाऊन तुझं कौतुक करतोय, पण तुम्हाला टोमणेच मान. बरं बाबा, सॉरी. आता बाहेर गेलं पाहिजे. यस, दुश्मन को अभी सबके सामने लाना बाकी है मेरे दोस्त. लेट्स गो. अरे चाललं काय आहे इकडे? रोज काही ना काहीतरी चालूच आहे इकडे. आज भरलं म्हणतात आपण विधी चालू असताना तुम्ही सगळ्यांना बाहेर काढायला लागलाय. तुम्ही काय ठरवलंय की काय की नंतर अजिबात खूप नाही घ्यायचं? शांत. फक्त 1.5 मिनिट. मला माहितीये तुम्ही सगळे गोंधळून गेला असाल, थोडेफार घाबरलेही असाल. आय ओ यू ऑल एन एक्सप्लेनेशन. फक्त थोडा वेळ द्या. जर तुम्हाला माहित नसेल तर आताच तुम्ही एका जीवावरच्या संकटातून वाचलात. काही नाही हो, लग्नाच्या मंडपात एक छोटासा बॉम्ब होता. बांधकेत काम करणारी माझी मैत्रिणी नसती तर इथे आपले छोटे छोटे तुकडे पडले असते.
हे का झालं, कसं झालं हे कळण्या अगोदर मी तुम्हाला एक जादू दाखवू इच्छितो. आपल्याला हवी असलेली व्यक्ती ती 5 सेकंदात हजर होईल. 3, 2, 1. तर लेडीज अँड जेंटलमेन, सादर करीत आहोत ॲडव्होकेट डॉक्टर अभिजित धर्माधिकारी. खरं तर ते इथे येणारच नव्हते, पण त्यांना यावं लागलं. म्हणजे अरे नक्की हा काय खेळ चालवला तुम्ही, काही कळेल का? 12:30 वाजले तरी आपण तिथे जिवंत कसे ते चेक करायला आले. ही काय 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 मस्करी लावली? तू जरा थोड्यात बोलणं बंद करशील का? लग्नाचा तर सत्यानाश केलेला आहे एकतर. गिरिजा, तू तरी सांग काय चाललंय? काका, आम्हाला विचारण्यापेक्षा वकील काकांनाच विचारा ना. काय हे सगळं? काय हो वकील काका, सांगा सगळ्यांना काय हे सगळं? काय तू कशाबद्दल बोलतेस हे गिरिजा? मला 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 काय माहिती? मी तर काल संध्याकाळी गेलो कामासाठी बाहेर. अरे हो, तुम्हाला सांगूनच गेलेला. तरी मी म्हणत होतो लग्नासाठी एवढा खटाटोप केला, लग्नासाठी ते काम, पण म्हणे नाही, काम महत्वाचं. हा, ते असं सांगून आपल्याला सगळ्यांना सोडून इथून निघून गेले. पण कालच्या घटनांनंतर मी थोडासा गृहपाठ केला, थोडीशी छानबीन केली. मग माझ्या हाती लागली काही थोडीफार माहिती. कारखानिसांकडे नुकतीच एक बिल बनवली गेली होती. त्याचीच कागदपत्र चालत असताना माझ्या हाती एक बातमी लागली. विठ्ठल धर्माधिकारी यांचा वीज पंपाचा शॉक लागून मृत्यू झाला. मग सगळे डॉट्स जुळले, सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या. पुरावे, साक्षीदार तर मिळालेच आहेत. आता उरलेली गोष्ट तुम्ही सांगा मिस्टर अभिषेक धर्माधिकारी. वीज पंपाचा शॉक लागून नाही मिळाला माझा बाप. या राक्षसाने मारलाय त्याला. पिठी साखर आणि मीठ दिसायला किती सारखं असतं नाही, पण चवी अगदी वेगळ्या. तोच फरक आहे खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य, आणि न्याय आणि अन्याय. छोटस कुटुंब होतं माझं. आई, वडील आणि मी. शेतकरी होता माझा बाप. माझ्या बापाची एवढी चूक होती की त्याच्याकडे शेताचा एक छोटासा तुकडा होता. याची नजर त्या जमिनीवर पडली. माझ्या बापाने ती जमीन त्याला विकायला नकार दिला. याने साम दाम दंडभेद सारा वापरून बघितलं. शेवटपर्यंत माझ्या बापाने ती जमीन त्याला नाही विकली. याने माझ्या बापावर खोटी केस देखील केली. शेवटपर्यंत माझा बाप नाही मानला. शेवटी एके दिवशी डायरेक्ट बातमी झाली. वीज पंपाचा शॉक लागून माझा बाप गेला. त्या धक्क्याने आई सुद्धा गेली. एका क्षणात माझं कुटुंब होत्याचं नव्हतं झालं. तेव्हा मी ठरवलं आपण कायद्याचा अभ्यास करायचा, माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायचा आणि ह्याला शिक्षा घडवून आणायची. किती मूर्ख होतो ना. पण मी प्रत्येक पोलीस स्टेशनात गेलो, प्रत्येक न्यायालयाच्या दरवाज्यात उभं राहिलो. शेवटपर्यंत कोणीच मानलं नाही. तो एक खून होता, तो एक अपघात नव्हता. शेवटी माझ्याच लक्षात आलं, जेव्हा आरोपीचा चेहरा मोठा असतो ना, तेव्हा न्याय सुद्धा लपून बसतो. माझ्या वडिलांना मारलं, एका क्षणात त्याचा जीव घेतला, आणि आज स्वतःच्या मुलीच्या लग्नात कसा हसतोय, आनंदाने नाचतोय. माझं आयुष्य चिखलात घालवलं आणि पुढे माणुसकीचं मोठं ढोंग पसरवलं. काय तर आदर्श गृहस्थ, सन्माननीय व्यावसायिक, उत्तम पिता, माझं आयुष्य त्याने चिखलात घालवलंय. ज्ञान मिळतो का?
न्याय मिळत नाही, न्याय मिळवावा लागतो बळाने. मग मी ठरवलं, जर कायद्याचे हात ह्याच्यापर्यंत पोहोचत नसतील ना, आपण आपले हात लांब करायचे आणि याचा गळा आवळायचा. त्यासाठी मी या कारखानीचा फायदा घ्यायचा असं ठरवलं. मूर्ख माणसं. मला शिक्षणासाठी घरी काय आणलं, स्वतःचा मुलगाच समजायला लागले. मला दत्तकच घ्यायचं बाकी ठेवलं. स्वतःच्या सख्ख्या मुलीला यांनी दिला हाकलून. माझ्यावर काय ते प्रेमाचं नाटक काय म्हणतात ते वगैरे करायला लागले. मग मी ठरवलं, एवढं चांगलं कुटुंब आहे ना, आपण यांचा फायदा नाही गैरफायदा घ्यायचा. मग मी पण यांच्यावर प्रेमाचं नाटक वगैरे करायला लागलो. यांच्या कुटुंबाचा एक भाग झालो. एके दिवशी संकर्षासाठी मुलगी शोधत असताना माझ्या डोळ्यासमोर असं नाव आलं, कल्याणी श्रीकांत गोखले. तेव्हा माझी टूप पेटली. बस मी म्हटलं, एका दगडात दोन पक्षी मारायचे. हा मूर्ख भोळा कोंबडा आणि हे रक्त पिपासू गिधाड. काय अभिजित, संपत्तीसाठी? मग काय दादा, एवढी संपत्ती बघून कोणाला मोह नाही सुटणार. 7 जन्म बसून खाऊ शकेल एवढी संपत्ती आहे. प्लीज बिल केलं ना तुम्ही, सगळ्याची कल्पना आहे मला. मी ठरवलं तुमचा पैसा लाटायचा. त्यासाठी मग मी प्लॅन बनवला. कारखानीसाठी गोखले यांचा धमाकेदार लग्न. त्या लग्नाची शेवटी धमाका मी करणार. आणि इथे तिची एंट्री झाली. सुरुवातीला मला वाटलं माझा प्लॅन कसला, सगळं याला कळलं. त्या तुमच्या मिठाच्या भांडणीला काय तर म्हणे, आज निदान दिसलं, उद्या बॉम्बच फुटेल. मग घाबरून जाऊन तुझ्यावर मारेकरी पण घातले मी. कसा कोणत्याने त्याच्यातून वाचलाच नाही. मग मी माझ्या मनाची समजूत घातली. नाही फसला माझा प्लॅन. सगळं ठीक आहे. आता मला कळतंय काहीतरी गडबड झाली, कोणीतरी गद्दारी केली आहे. फसला माझा प्लॅन. हरलो मी. मी हरलो. मी पराभूत झालो. पण सत्य कायम राहील. नियती प्रत्येकाला न्याय देईल, तो न्याय जो कायद्याने मला नाही दिला. आज तुम्ही सगळे आनंदाने हसताय. कधी ना कधी तरी तुमच्या सुखात मिठाचा खडा पडेल आणि मग पसरेल फक्त अंधार. नियती सगळ्यांना न्याय देईल, तो न्याय जो मला नाही दिला. मला नाही दिला न्याय. काका तुम्ही? अरे रुद्र, तुला हे कसं कळालं? जिला अक्षता लग्नात नावं ठेवली, हाकलून दिला घरातून, तीच तिची लाडकी लहान बहीण अंतरा. तिला मी आधीच उडवायला पाहिजे होतं. तिला जिवंत ठेवून खरंच खूप मोठी चूक केली मी. वेडी. अरे एक मिनिट. अंतराला त्यांनी कसं कळालं सगळं? सांगतो. आणि तिने तुला तरी सांगितलं? सांगतो, सगळं सविस्तर सांगतो. मला लग्नात कोणीतरी चिठ्ठ्या पाठवत होतं आणि त्या सगळ्या चिठ्ठ्या या लग्नाच्या कारणांची असोसिएटेड होत्या. आणि त्या सगळ्या एकाच व्यक्तीकडे बोट दाखवत होत्या, अंतरा. त्याचसाठी मी तिला जाब विचारायला गेलोच होतो. काय बघू मी? काय बघायचं राहिलंय? बघतोच आहे मी. संकर्षण दादाची लहान लाडकी बहीण खरोखरी कशी आहे बघतोच आहे मी. त्यात घरचे बोलतायत, ते काय चुकीचं आहे सासू? रुद्र, अंतरा, अगं यातून कोणाचा जीव गेला असता तर केवढ्याला पडलं असतं ते. याची खूप एक्स्ट्रीम कॉन्सिक्वेन्सेस होऊ शकतात. कायद्याने मोठी शिक्षा होऊ शकेल. तुला येत आहे का लक्षात? दादा, निदान तुझ्या दादाचा तरी विचार करायचा. कसं वाटेल त्याला हे सगळं कळलं? माझ्या मित्राची
लहान बहीण आहेस त्या नात्याने सांगतोय. रिक्वेस्ट समज किंवा ऑर्डर, निघून जा इथून. कृपया लग्नात अजून प्रॉब्लेम्स क्रिएट करू नकोस. निघून जा. दादा एकदा ऐकतोस? जरा थांब. आता हा काय नवीन डाव आहे? काय अंतर? एक्झॅक्टली माझ्या चिठ्ठ्या पाडल्यात नाही. म्हणजे त्या चिठ्ठ्या तू पाठवलीस आणि दुसरी पत्रिका तू पाठवली होतीस. आणि तुला हे लग्न थांबवायचंय, त्यासाठी तुला माझी मदत हवी. काय चाललंय? काहीच वाट जुळत नाहीये. नीट समजवशील का काय चाललंय? तू समजून घेणार असशील तर सांगेन ना मी. तुला कधीचे हेच सांगायचा प्रयत्न करते मी. ह्या लग्नाच्या शेवटी खूप काहीतरी मोठं होणार आहे. सगळ्यांना मारेल असं. सगळ्यांचा जीव धोक्यात आहे. सगळ्यांचा जीव धोक्यात आहे. कळतंय का? सगळे मरतील. सगळ्यांचा जीव धोक्यात आहे. अंतरा शांत हो, शांत हो. बैस, रडू नको. बैस, शांत हो आधी. आता मला सुरुवातीपासून सांग, काय होतंय? कोणाचा जीव धोक्यात आहे? आणि कोण करतंय हे सगळं? वकील काका. काय? वकील काका? छे, शक्यच नाही. अगं, या लग्नासाठी स्थळ त्यांनीच करंडलंय. आणि आता देखील लग्नाचं मॅनेजमेंट पण तेच करतायत. ते का म्हणून करतील अंतरा हे सगळं? आणि तू खऱ्या बोलते हे कशावर? दादा जरा विश्वास ठेवणार आहे माझ्यावर. हे सगळं जसं दिसतंय ना तसं नाहीये. ते वकील काका दाखवतात की ते खूप छान आहे, पण जसे हत्तीचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे असतात ना, तसं आहे त्यांचं. त्यांचे खरे रंग लग्नात कळते. हे सगळं मला तेव्हा समजलं. मी त्या दिवशी जेव्हा ऑफिसमध्ये गेले होते, काका फिरून फिरून हाच विषय काढायचे की तू कंपनी जॉईन कर. दादाला माझी आवड माहिती होती, पण कंपनी जॉईन करणं म्हणजे की फायनान्शियली सिक्युअर वगैरे म्हणायचं तो. आजोबांना फक्त कळत होतं. आणि मी फ्री स्टाईल आर्टिस्ट आहे. मला नाही कळत ते डिमांड्स, ट्रेंड्स आणि काय काय. मी गेले तर खूप खराब काम करेन. मी हेच सांगायला त्या दिवशी ऑफिसमध्ये गेले होते त्यांच्या. तिथे मी वकील काकांना दादाच्या लग्नाबद्दल बोलताना ऐकलं. तिथे माझं आणि बाबांचं वकील काकांसमोर खूप कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर संध्याकाळी वकील काका ते स्थळ घेऊन आमच्या घरी आले. तेव्हा मी त्यांना स्वतःशीच काहीतरी बडबडताना ऐकलं. ते म्हणत होते की या सगळ्यातून एका दगडात 2 पक्षी मारले जातील. एकतर संपत्ती मिळेल आणि बदला घेतला जाईल. मी पटकन जाऊन घरच्यांना सगळ्यांना सांगितलं हे सगळं. पण वकील काका आत आले आणि असं काही घोळं असल्याचं असं केलं आणि सगळं माझ्यावर ढकललं की बाबांना पुन्हा माझ्यावर संशय आला. आमचं भांडण इतकं टोकाला गेलं की मी निघून गेले घरातून. रडू नकोस, शांत हो, शांत हो. अंतरा, मी तुला समजून घेणार, माफ कर. पण आता हा सगळा प्रपंच तर दादा हे इथे संपत नाही. मी काही पैसे घेऊन घरातून निघून गेले होते आणि नोकरी बघत होते. मला मिळाली पण. शाळेजवळ एका शाळेत मी शिक्षिका म्हणून नोकरीला लागले चित्रकलेची. आणि मी अचानक एक दिवस वकील काका माझ्या घरी आले. तुझ्या घरी? तुझ्या घरी म्हणजे? मी वेगळी राहते. घरातून निघून गेल्यापासून मी माझ्या एका मैत्रिणीसोबत रूम शेअर करून राहते. तर ते आले माझ्या घरी आणि मी त्यांना आधी तर मी त्या घराचा पत्ता कोणालाही दिलेला नाहीये. ते आले माझ्या घरी. मी त्यांना आधी हेच विचारले की तुम्हाला कुठून मिळाला हा पत्ता. तर मला म्हणायला लागले की तुला माझ्या प्लॅनचा सुगावा त्या दिवशीच लागला होता आणि लग्नाची पत्रिका तर तुला मिळालीच असेल. माझा प्लॅन एक्झिक्यूट करायला मला मदत कर आणि मी तुला संपत्तीतला काही हिस्सा देईन. एका मिनिटासाठी तुम्ही पण म्हणजे मी आधी तर त्यांना विचारलं की असं का म्हणताय तुम्ही. तर वर मलाच सांगायला लागले की तुझ्या घरच्यांनी तुझं ऐकून नाही घेतलं, तू बदला घेतला पाहिजेस आणि या पैशातून तू तुझी आर्ट गॅलरी काढू शकतेस वगैरे. एका मिनिटासाठी मीही विचार केला, पण घरचे ते माझे आमचे विचार जुळत नाही याचा अर्थ मी काय त्यांच्या जीवावर होतो. स्पष्ट नकार दिला वकील काकांना. तेही मला चॅलेंज करत निघून गेले.
म्हणून मी इथे आल्यापासून हे लग्न थांबवायचा प्रयत्न करते, कारण मला एवढंच कळत होतं की हे जर लग्न झालंच नाही तर शेवटी काही होणारच नाही, सगळ्यांचा जीव वाचेल. मी खिरीत मीठ घातलं माहितीये, कारण त्याने भांडण होईल, हे लग्न मोडेल. मी दादाच्या मेहंदीत, कारण त्याचं औषध माहितीये मला, तात्पुरतं लग्न तरी पोस्टपोन होईल. आणि बहिणीचा चुडा, कारण बांगडीवाली एक बांगडी तुटली तर पुढची नाही भरत. आणि क्लोरोफॉर्म म्हणशील तर मी हे सगळं फक्त तू मुहूर्त टाळण्यासाठी केलं आणि सगळं फसलं. हा, आणि त्यासाठी मी तुला बोलवलं. तुला सारखे वकील काकांबद्दल क्लूज देत होते. अगं पण ते क्लूज तर तेच, हे सगळं एकत्र करायच्या नादात मी सगळे क्लूज माझ्याकडेच वळवून बसले. किती मूर्ख आहे ना मी. घरचे बरोबरच बोलतात. तू खरी आहेस आणि स्वाभिमानी सुद्धा. बोला. पण एक मिनिट, जर वकील काकांना हे कळलंय की तुला त्यांचा प्लॅन कळलाय, तर ते तुला देखील का सोडतील ना? आळ टाकायला साहजिक नाही का ते? माझ्यावर सगळ्यात सोयीस्कररित्या आळ टाकला जाऊ शकतो. अरे हो, तेही खरंच आहे. बघ, म्हणजे तू हुशार सुद्धा आहेस. जी गोष्ट आमच्या लक्षात नाही आली ती तू पटकन ओळखलीस. परिस्थितीने खेळ केला तर तुला तरी काय दोष अंतरा? नको वाईट वाटत. पण आपण परिस्थितीच बदलली तर म्हणजे अंतरा आम्हा दोघांना मदत करशील? At your service. तर अशा रीतीने मला या कटाचा सुगावा लागला. मग सगळं प्लॅनिंग वगैरे करून आम्ही या हैवानाचं पितळ उघडं पाडलं. अभिजित, कसं काय का तू नाही, माझ्याकडे शब्दच नाही. तुला सारखं वाढवलंय तुला, आणि तूच पाठीत म्हणजे तू बदलास. नाही, ते खरं नाहीये. अभिजित नाही ना केलंस तू रे. अरे सांग ना मग सगळ्यांना, तू नाही केलंयस. अरे तू करूच नाही शकत. अभिजित, तू हे केलं सगळं? बघितलं तुझ्यामुळे किती त्रास होते सगळ्यांना. विश्वास ठेवलेला रे आम्ही तुझ्यावर, आणि तू काय केलंस? तडा कसला तुकडे तुकडे केले तू विश्वासाचे. तुला आमच्या घरात ठेवलं ही पहिली तू, तुला मुलासारखं वाढवलं ही दुसरी तू, तुझ्यावर विश्वास ठेवला ही तिसरी आणि सगळ्यात मोठी तू. अहो त्याने केलंच नाहीये ना हे. अभिजित सांग ना, अभिजित सांग. वकील साहेब काय होय, तुम्हाला नारायण म्हणत होतो मी या लग्नातला. आता कळतंय मला काय एवढं राबत होतात ते. तरी मला शंका आली. पण मला वाटलं माणुसकी म्हणून करत असावे. किती भोळे होतो ना आम्ही. या भोळेपणाचा फायदा घेतला या नीच माणसाने. पाताळी अंतरी. अभिजितने यांच्यामुळे केलंय, नाहीतर नाही हे अभिजित असा. सावर सल्ला. वास्तविकला निखरा आहे हा माणूस. मुलांचा लालचा नातेवाईक म्हणायची पण लाज वाटते आता आम्हाला. अहो, तुम्ही मारलं त्यांच्या वडिलांना. अहो सांगा ना, तुम्ही मारलं त्यांच्या वडिलांना. खोटं आहे, याचा विश्वास ठेवणार तुम्ही? नजर चोरून का बोलताय भाऊजी? नजर भिडवून उत्तर द्या. पुराव्याशिवाय कसं बोलू शकता पण तुम्ही? हेच ते, यामुळे सुटलास तू. पुराव्याशिवाय तुला सोडणार नाही मी. वकील साहेब, कायदा हातात घेऊ नका. कायद्याने पकडायला घेता मला? तू हात लांब करून गळा होईल तुझा, सोडणार नाही तुला मी. अरे जा वकील असे छप्पन वकील बघले तिथं. खोटं आहे. वकील शेटाचं काय तर बोलत होते, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. किती खोटं भाऊजी, हे सगळं खोट्यावरती उभं केलं तू. किती पापांचे डोकर घेऊन डोकर फिरलं तर माहित नाही काय झालं. एकदा राव, मला लाज वाटते तुम्हाला. हो, मलाच जसे तुम्ही सगळे चांगलं सांगून ऐकून होता तो माणूस, म्हणून त्याची जमीन मला जबरदस्तीने बळकावायला लागली. पण मी त्याचा खून नाही केलाय. त्या दिवशी त्याला खरंच वेळेचा झटका लागला होता. जाऊ दे ना, आपण कुठल्या गोष्टीवर चर्चा करतोय. किती खोटं बोललात भाऊजी, तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. काका काकू, मी काय म्हणते, जुनी भांडणं पुन्हा नको उकळून काढूया. एवढं मोठं संकट टळलंय की जास्त महत्वाचं नाहीये का
टळलं. बिग थँक्स ऑल देअर. खरंच आहे ती खरी आणि स्वाभिमानी. तरी सांगत होतो तुझ्याशी आली नाक माझी. फार नकरा केला रे मी. कलाकार म्हणून किती बोललो मी. चुकलो रे खरंच. दादा, मी तर केवढंही डायलॉग दिला मी सगळं. कार्यक्रम असा सोडला आहे की जेव्हा मी तिला काही बोललं नाही. आणि ती हे सगळं आपल्यासाठी करत होती. तर आठवलं तरी मला माझीच लाज वाटते. मी पण खूप नावाची उल्लेख केला. असं वाटतंय की जाऊन माफी मागावी. पण आहे कुठे ती? काल ज्यावेळी आपण हे सगळं प्लॅन केलं त्यावेळी मी तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण तीही सांगून गेली माझ्यामुळे खूप प्रॉब्लेम झाले त्याला. मी नाही थांबवत आता. लगेच केलं काय आपण? त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला, तो राक्षस निघाला आणि जिला राक्षस समजलं ती मुकुडा घातली हिंदचिंतक निघाली. माझी लाडकी नाही कारण बाकींना त्रास होतोय. स्वतःच्याच भावाच्या लग्नातून निघून गेली. मी समजू शकतो आहेच की गुणवान आणि खरी. काय म्हणते आज खूप काय काय खूप वादळ आले. अनेकांचे चेहरे सगळ्यांसमोर आले आणि ते पचवायला सगळ्यांना थोडा वेळ लागला. तर आपण सगळे विश्रांती घेऊया आणि मग हो आई चालेल. आपल्या सगळ्यांनाच वेळ लागली अजून बाहेर पडायला. आज लग्नात असं काय होईल याचा मला अजिबात अंदाज नव्हता. जे काय घडलं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तुम्ही काय माफी मागताय? खरं तर या प्रकरणात कोण दोषी कोण निर्दोष हे ठरवणं अवघड आहे. असो तरी पण आपण बोलू यावर संध्याकाळी. मला पण काही गोष्टींचं सोक्षमोक्ष लावायचं आहे. भेटूया आपण. बट वेट, अभी तक पिक्चर खत्म नहीं हुआ है. तिच्या हो थांब जरा. काय आता रुद्र ते विचारायचं तुला. विचारायचं. लवकर बोल रुद्र, मी फार थकले. लवकर बोल बरं. थांब ना जरा. काय होतं ते? गुन्हेगारांना तर आपण रोजच पेटाळतो. आज